नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एक आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण ना डोंबिवलीला आलो. डोंबिवलीला यायचं कारण म्हणजे मालवणच्या एका म्हणजे आपल्या मराठी मुलाने ना कॅफे TSC चालू केलेला आहे. तिथं आपण भेट द्यायला. तिथं ना मित्रांनो प्रत्येक गोष्ट आहे ना ही कोकणातली आणि मालवणचीच मिळते. त्याचप्रमाणे ना इथे घावणे आपल्याला भरपूर प्रकारे खायला मिळणार आहेत. म्हणजे चिकन सोबत, मटन सोबत, मच्छी सोबत. तर चला बघूया यांच्या इथं आपल्याला अजून काय काय खायला मिळतं. प्राइस पासून सर्व जाणून घ्या. अगदी रिजनेबल प्राइस आहे मित्रांनो. मोस्ट सेलिंग आहे ना खिमा पाव आणि मटन पाव मित्रांनो. आणि त्यांची प्राइस बघाल ना तर खूपच रिजनेबल आहे. म्हणजे आपण आलं कॅफे TSC ला भेट देणार आहोत. तर चला पहिले आपण दादाची आपण भेट घेऊया. त्यानंतर बघूया इथे काय काय मिळतं. म्हणजे भरपूर गोष्टी इथं आहेत मित्रांनो खाण्यासारख्या. त्या पण तुम्हाला इथं आज बघायला मिळणार आहे. तर या, काय नाव आपलं? माझं नाव तुषार संतोष चव्हाण. अच्छा, कॉन्सेप्ट एक चांगला आहे की आपल्याला भरपूर म्हणजे अलग प्रकारचा एक आपल्या इथे कॉन्सेप्ट चालू झाला आहे. ते कशी सुरुवात झाली ते मला सांगून सांगा. ही कॉन्सेप्ट मी 1 मेला माझा 2000 मागच्या 2 वर्ष आधी मी 1 मेला मी हा कॉन्सेप्ट चालू केलेला. माझा फूड ट्रकला मी पहिली चालू केलेलं. बरोबर. हा खिमा पाव खाली जेव्हा डोंबिवली प्रथम मीच आणला पहिल्यांदा. त्यानंतर मग त्याचं काही काही व्हेरियंट काढून असे आता वेगवेगळे मटन खिमा पाव, चिकन खिमा पाव हे वेगवेगळे मी हे केलं. आणि त्यानंतर मी आज दुसरं शॉप येतं इथे शिफ्ट झालो आता. अच्छा, आणि आपल्या इथं मोस्ट सेलिंग असं काय आहे एकदम म्हणजे? माझा मोस्ट सेलिंग आहे चिकन खिमा पाव, मटन खिमा पाव आणि बटर चिकन पाव. हे माझे मोस्ट सेलिंग आहे. कुठलं डोंबिवली कुठले अनेक ग्राहकांना विचारतील की कोणी सांगेल की तिथली टेस्ट कशी आहे, इथली सर्व्हिस कशी आहे आणि इथली क्वालिटी कशी आहे ती. बरोबर. माझं स्टॉलचं संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजे टायमिंग असतो. अच्छा, म्हणजे दररोज लागतो का? नाही, माझा हा एक सोमवार किंवा मंगळवारी एक दिवस बंद असतो. अच्छा, नॉनव्हेज. ॲड्रेस काय असेल आपल्या इथं? ॲड्रेस म्हणजे रोटरी क्लबच्या अपोजिट साईडला बरोबर कॅफे TSC नाव आहे. पेंडा कॉलेज रोड आहे. पेंडा कॉलेजच्या अगदी नियर बाय आपलं शॉप पडतो. बरोबर. आणि आपल्या इथं म्हणत आहे की असा मराठी माणूस धंद्यामध्ये उतरवू शकत नाही, मराठी माणूस किंवा बिझनेस करू शकत नाही आपला. मग तुम्ही आज करून दाखवताय, करताय. ते कशी सुरुवात झाली तुमची? माझी सुरुवात ही आधीपासून मी स्वतः हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. त्यानंतर 4 वर्ष जॉब केला. त्यानंतर ह्या गोष्टींचं प्रॉपर नॉलेज घेतलं. नॉलेज घेतल्यानंतर मला समजलं की कसं कोणाशी काय बोलायचं, प्रत्येक कस्टमरला कसं आपण सपोर्ट करू शकतो, कस्टमरचे रिव्ह्यू कसे असतात, त्याला कसं फीडबॅक द्यायचं, या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करून मी ह्या गोष्टी उतरलो. उतरताना मला खूप काय म्हणतात अडचणी आल्या. अनेक लोकांनी मला टोचलं. अनेक लोकांनी मला सांगितलं की नाही जमणार, होणार नाही होणार. मी आपलं थांबलो. हळूहळू होईल, पण मी करून दाखवेन. आणि मराठी माणसं खरंच आपल्या व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. आता हे एका काळाची गरज आहे आपल्याला. मित्रांनो, तुम्ही तर आलात ना तर तुम्हाला ना असं बसायला पण जागा मिळेल. हे बघा, ही आतमध्ये आणि बसायला काय जागा केलेली आहे. तर याच्यामध्ये ना तुम्ही बसून पण खाऊ शकतात किंवा बाहेर उभं राहून. ते तुमच्यावरती लाईव्ह किचन आहे मित्रांनो. इथं तुम्ही घावणे बनवता काके बघा. हे तुम्ही असे बघू शकता की इथं समोरासमोर घावणे बनवत आहे. प्लस इथं काकांचा छोटासा किचन आहे. खूप छान किचन आहे मित्रांनो इथं आलात तर. आणि आता आमचं ऑर्डर आलेलं मित्रांनो, आम्ही काय काय मागितलं आहे ते आता पुढे व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. तर मंडळी, आज आपण भेट दिली होती कॅफे TSC. तर मित्रांनो, आपण इथं TSC ला आलो होतो. आणि चव मालवणची मजा कोकणातली आहे मित्रांनो. इथं सर्व आला तर तुम्हाला समजेल इथं काय कॉन्सेप्ट आहे यांचा. खूप छान असा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. एक मराठी उद्योजकांनी चालू केलेला आहे. अजून ते यंग आहेत मित्रांनो. आणि म्हणजे कमी वयात एक चांगल्या प्रकारे असा एक बिल्ड केलेला आहे त्यांनी. तर यांचा कॉन्सेप्ट मेन आहे ना तो हे आहे बघा. तर मित्रांनो, चिकन खिमा पाव आहे बघा. इथे एक चिकन खिमा पाव आहे. अजून एक मटन किंवा पाव आहे मित्रांनो. आणि याचबरोबर ना भरपूर आपल्याला म्हणजे मिळतो. म्हणजे जे घावणे, आंबोळी किंवा मच्छीमध्ये पण भरपूर त्यांच्याकडे प्रकार आहेत. असं एक बोललं गेलं तर. त्याचप्रमाणे आपले कलेजी वगैरे सर्व काही इथं तुम्हाला मिळून जाणार आहे. एकदम चांगल्या पद्धतीचं आपल्या इथं खायला मिळणार. लाईव्ह किचन आहे बाजूला मित्रांनो. सर्व काय मित्रांनो आता बघू शकता इथं पाव आहे. म्हणजे इथं पावामध्ये भरपूर प्रकार आहेत. तसे आलात ना तर एक स्नॅक्स पण तुम्ही बोलू शकता. चिकन पाव आहे, म्हणजे खिमा पाव आहे, चिकन खिमा पाव आहे, मटन खिमा पाव आहे. त्याचबरोबर ग्रीन चिकन पाव आहे मित्रांनो. किंवा कलेजी पाव असं बोलू शकता. एक ग्रेव्ही टाईप. अजून आपल्या इथे प्रॉन्स पण मिळतील मित्रांनो. कोलंबीचा एक रस्सा असतो तो तुम्हाला एक द्यायचा येतील. ते बरोबर तुम्हाला पावमध्ये खायचं आहे. जर तुम्हाला जर ते त्याच्या व्यतिरिक्त काय जर युनिक पाहिजे असेल, वेगळा पाहिजे असेल, तर त्याला तुम्ही घावणे पण खाऊ शकता किंवा त्याला आंबोली पण खाऊ शकता. ही चव मित्रांनो प्रॉपर एक मालवणची आहे की घावणे किंवा कोकणातली पण तुम्ही बोलू शकता. एक घावण्यांसोबत जो खायचा कॉन्सेप्ट असतो ना तो खूप छान असतो. तर मित्रांनो, ह्यांचा आहे ना हा चिकन खिमा पाव आहे मित्रांनो. तर बघूया, खूप फेमस आहे. बाहेर एवढी गर्दी लागते ना यांच्या इथे हा चिकन पाव संध्याकाळचे खायला. तर बरोबर कांदा येतात. तर मी हा कांदा मित्र आतमध्ये टाकतो. तर चला ह्याची बाईट घेतो. मी उत्सुकता आहे की भरपूर एवढी गर्दी काय यांच्या एवढं चिकन पावला ते मला बघायचं आहे. खूप छान असा चिकन पाव यांचा. आणि चिकन पाव आहे ना घ्यायला गेलात ना मित्रांनो, खरंच
म्हणजे कमी पैशामध्ये एकदम 30 रुपयामध्ये म्हणजे एकदम रिजनेबल. आणि मला दाखवतो ह्याच्यात मी चिकन बाकी टाकता मी ना खरंच. हा किमा आहे ना चिकनचा खूप टाकतात. बघा एवढं तुम्हाला टाकून देतील. आता मी 2-3 बाईट घेतले मित्रांनो खरंच म्हणजे एक वरतीट बोलू शकतो. पावाची साईज पण मोठी आहे मित्रांनो. एक मालवणच्या खिम्याची चव येते किंवा चिकनचे बोलू शकता ना एक थोडी चव असते एकदम मालवणचे येते कारण की सर्व मसाले आहेत नाही मालवणचेच आहेत. खरंच खूप छान आहे मित्रांनो. मला खरंच खूप आवडलं. तर चला मंडळी आपण ना अजून थोडा काहीतरी युनिक मागितलेला आहे. म्हणजे ही बघा ही आहे ते आंबोली आहे आणि त्याचबरोबर ना आपल्याला घावणे पण दिले आहे. बघा हे घावणं आहे आणि या घावण्याला आपण टेस्ट करूया. पहिला ना मी घावण्यापासून स्टार्ट करतो मित्रांनो कारण गरम नेता आहे. चालेल. तर मित्रांनो इथं आलात ना तुम्हाला तर तुम्हाला हा बघा गरम गरम घावणे आणि गरम गरम असा चिकन मिळेल. पण मित्रांनो हा चिकन आहे ना मालवणी स्टाईलचा आहे, मालवणी पद्धतीने बनवलेला आहे. त्याला घावणं आहे, गरम आहे. आणि त्याला आपण सुरुवात करू. एक साईडला आंबोली पण तुम्हाला दिसत असेल. गरम त्याला सुरुवात करूया. आणि हा मालवणी चिकन आहे. बघूया ह्याची टेस्ट काय आहे. मन खुश झाला मित्रांनो माझा इथे येऊन कारण की जे मला पाहिजे ना परफेक्ट एकदम चिकनमध्ये बोला किंवा रश्श्यामध्ये बोला. आणि हा रस्सा कसा मित्रांनो माहिती आहे भातासोबत वगैरे ठीक आहे. पण ना आपण ना ह्याच्या आंबोली किंवा बोलू शकतो घावणे किंवा भाकरी एक झाली आणि चपाती पण याच्यामध्ये पकडून जा त्याच्यामध्ये झाले तो खाऊन डुबून म्हणजे डिप करून खायची मजा आहे ना ती ह्याच्यामध्ये आहे. पण घावण्यासोबत जी चव आहे ना ती खरंच खूप अलग आहे, खूप युनिक आहे. या घावण्यासोबतची चव म्हणजे आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम खातोय मी. ह्याच्या आधी मी घावणं आणि चिकन कधीच नव्हता खाल्लेला, आज खातोय. पण आज मला चव समजली मित्रांनो. खरंच खूप छान चव येते. खूप छान आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आंबोली पण दिलेली आहे. आता आंबोली चव बघूया आपण. आणि मित्रांनो बोलू शकतो आपण इथं आहेत ना तुम्हाला आंबोली किंवा घावणे झाले त्यांची साईज म्हणजे मीडियम आहे. तुम्हाला असतात ना की छोटासा बनवून येतील. तुम्ही या इथे 2 तरी घावणे किंवा एक घावणं घालून तुम्ही नक्की पोट भरेल. आणि चला आता आंबोलीसोबत ट्राय करतो. हा मालवणी चिकन आहे मित्रांनो. खरं तुम्ही या नक्की मित्रांनो आणि जर तुम्ही ट्राय केला पाहिजे. मी फार ठिकाणी आंबोली खाल्ली ना मित्रांनो. आंबोली असते ना थोडी मी भरपूर ठिकाणी खाल्ली मित्रांनो. थोडी आंबटच होती कारण की पण ही आंबोली खाल्ली ना तुम्हाला काय असं वाटेल माहिती आहे ही इडली खातोय मी. खरंच मित्रांनो तसाच एकदम सेम मला फ्लेवर आला त्याचा. खूप छान मित्रांनो. आणि जी स्मेल येते ना ती पण सेम मला अशी वाटली. तुम्ही पण या नक्की आंबोली आणि घावण्यांसोबत खायला ना विसरू नका. इथं नक्की या भेट द्या. डोंबिवली स्टेशनवरून अवघ्या म्हणजे रिक्षाने ऑटोने आलात ना तुम्ही तर 10 मिनिटाचा रस्ता आहे मित्रांनो. 10 मिनिटात तुम्ही इथे येऊ शकता. मला मित्रांनो कोकणातल्या स्टॉलवर आपण आले, मालवणच्या स्टॉलवरती आलो आणि चिकन खाऊ असं होणारच नाही. तर चला बघा चिकन फ्राय पण आता मागवत आहेत आपण. तर मित्रांनो चिकन फ्राय आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या गोष्ट सांगतो तुम्हाला एक ग्रीन पुदिन्याची चटणी मिळेल. त्याचबरोबर आहेत ना तुम्हाला हा चिकन फ्राय आहे मित्रांनो. हा यांचाच कॉन्सेप्ट आहे म्हणजे एक बोलू शकतो खूप छान प्रकारे यांनी म्हणजे फ्राय केलेलं आहे तिथे. ते पण तुम्हाला दाखवतो. तर या ही चव बघूया पहिली. आणि खूप म्हणजे इथं आलात ना तुम्हाला सर्व ताजा ताजा खाना मिळणार आहे मित्रांनो. तसा बघू शकता हा खूप गरम आहे मित्रांनो. गरम आहे पण एक चव बोलू शकतो मित्रांनो. खरंच चव खूप छान आहे. आणि जे ह्याच्यावरती जे फ्राय मसाले आहेत ना मित्रांनो हे कुठे असे बाजारातले असं मला वाटत नाही की बाजारात आणतात. हे प्रॉपर एकदम मला मालवणचेच मला हे वाटतं वरचे फ्रायवाले. कारण की हे तुम्हाला एक दाखवतो हे काही बघायला पण आपण जो फ्राय भरपूर ठिकाणी फ्राय चिकन खातो ना हा तसा नाही मित्रांनो. खूप युनिक आहे आणि एक हेल्दी बोलू शकतो त्याचप्रमाणे बनवलेला आहे बघू शकता. तर यांची ग्रीन चटणी आहे. त्या ग्रीन चटणी सोबत मी आता ट्राय करतो. यांची ग्रीन चटणी आहे. गरमागरम असल्यामुळे पण कसं मित्र माहिती आहे ग्रीन चटणी पुरी पुदिन्याचीच आहे. मला फ्लेवर पुरा पुदिना झाला. आणि जर फ्राय चिकन बोललं ना खरंच खूप छान आहे. तुम्ही मालात ना नक्की फ्राय चिकन पण घ्यायला विसरू नका. अजूनपर्यंत मी तुम्हाला जी म्हणजे वस्तू दाखवली ना ती तर बहुत सेलिंगच आहे. हे आलत ना तर नक्की ट्राय करा मात्र विसरू नका. खूप छान आहे. आणि यांची कोटिंगची लेअर बघा मित्रांनो खरंच खूप मोठी आहे. हे बघा तुम्हाला म्हणजे लास्ट बाईटपर्यंत पण तुम्हाला ते मसाले लागतात.
खूप छान. तर मित्रांनो मग कोकणातले आणि मालवणचे घावणे खायचे आहेत ना तर नक्की तर भेट द्या असं मी बोलतो. आणि चला आता बघा अजून एवढ्या माझ्या पुढ्यात. आता हे पटापट मी संपवतो आणि हे पटापट संपणार आहेत कारण की मित्रांनो एवढं टेस्टी आहेत ना. त्यानंतर मी तुम्हाला भेट देतो. चला कॅफे टेस्टीला मित्रांनो आपण आता भेट दिली. माझ्या मागे येत आहे बघा. अजून पण गर्दी आहे मित्रांनो कारण एक कॉन्सेप्ट अलग भेटला ना लोकांना. काहीतरी वेगळी चव मिळाली. स्वतःनी बनवलं त्यांनी. म्हणजे एक खिमा पाव कसा म्हणजे त्यांनी बिल्ड केला. भरपूर गोष्टी त्यांनी अशा म्हणजे हे केलेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे आम्ही पण इथं खाल्लं ना. आंबोली वगैरे म्हणजे भरपूर ठिकाणी असं भेटत नाही की आंबोलीसोबत चिकन खायला किंवा आंबोलीसोबत कलेजी खायला प्रॉन्स खायला म्हणजे प्रॉन्स मसाला वगैरे खायला. असं सर्वीकडे मित्रांनो असं म्हणजे मिळत नाही आपल्याला खायला. पण आपल्या इथं आहे ना काहीतरी एक माणसाने युनिक चालू केला. आणि एक मराठी उद्योगी जगा आहे मित्रांनो. ह्यांचा म्हणजे ह्यांच्या 2 गाड्या आहेत. ॲक्च्युली एक व्हेजवाले पण आहेत. ते व्हेजच्या इथे आहेत. तो त्यांचा मुलगा सांभाळतो आणि ते काका काकी आहेत. खूप चांगले आहेत. आपुलकीचा जेवण तुम्हाला इथं खायला मिळेल मित्रांनो. नक्की मित्रांनो भेट द्या कारण की जास्त पण लांब नाही. डोंबिवलीकरांची ना मजा आहे. कारण की खरंच माझ्या एरियात जर असं असतं ना मित्रांनो मी रोज नाश्त्याला तरी गेलो असतो किंवा स्नॅक्स करायला मी इथे आलो असतो. पण माझ्या एरियात खरंच असं काय मिळत नाही. मग डोंबिवलीकरांची चांगली गोष्ट आहे की जे रिजनेबल प्राईजमध्ये आहे. एवढा काही जास्त महाग नाही आहे. तुम्ही आलात ना इथं तर तुम्हाला समजेल. बाजूलाच बघा ही आहे त्यांचा मालवणी म्हणजे इथं मेजवानी मिळते. त्या सर्व इथं आहे बघा. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला इथं खायला मिळेल. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले मराठी लोक असल्यामुळे ना आहे ना सपोर्ट भरभरून करा. आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.